आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. नुकतेच ध्रुव आणि अंतरा दोघेही अंतराच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचले होते. तू जा आता, माझं काम झालं की मी जाईन घरी. नक्की जाशील? हो, बाय. अंतरा, वेट. काय आहे? अंदाजे किती वाजेपर्यंत संपेल फंक्शन? माहिती नाही. आणि मी बोलले ना तुला की मी येईन घरी. मग तू कशाला मला हे प्रश्न विचारतोयस? तू जा, जिला भेटण्यासाठी इतका दूर आलायस ना, जाऊन तिला भेट जा. बाप रे, इतका राग. पण ती सुद्धा तिच्या जागेवर बरोबर आहे यार. ज्या पद्धतीने मी तिला ट्रीट केलंय ते खरंच चुकीचं होतं आणि त्याचंच गिल्ट कुठेतरी मनात खातंय माझ्या. पण आज इतकी चांगली संधी मिळाली आहे सॉरी बोलायची, तर ती अशी कशी जाऊ देणार मी? मे आय कम इन सर? कम कुणाल. तसा कुणाल दरवाजा लोटून सक्षमच्या केबिन मध्ये आला. सर, ही किर्लोस्करांच्या न्यू टेंडरची फाईल आहे. हे टेंडर त्यांना मिळावं म्हणून त्यांनी त्यांच्या प्राइजेस कमी केल्यात. एक मोकळा श्वास सोडत त्याने ती फाईल हातात घेतली. त्यावरून नजर फिरवली. फाईन. त्यांच्यापेक्षा आपले प्राइजेस थोडे कमी कर आणि टेंडर सबमिट करून टाक. सक्षमने हातातली फाईल बंद केली तसा कुणाल गोंधळलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागला. बट सर, अशाने आपला लॉस होईल. जितकं सांगितलंय तितकं कर कुणाल. लॉस झाला तरी चालेल, पण हे टेंडर आपल्यालाच मिळायला हवं. समजलं? ओके सर. सक्षमचा तो रागीट चेहरा बघता कुणालने माघार घेतली. त्याने सक्षम समोर ठेवलेली ती फाईल उचलली आणि तो निघून गेला. तो जाताच सक्षमने एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा मोकळा सोडला. त्याने थोडं पाणी पिलं आणि तो रिलॅक्स मागे खुर्चीवर टेकून बसला. ऑफिसमध्ये आल्यापासून त्याने स्वतःला कामात अगदी झोकून दिलं होतं, पण तरी सुद्धा तिचे विचार मध्ये मध्ये मनात डोकावत होते. तुमचं प्रेम आहे माझ्यावर? तिचे ते शब्द वारंवार त्याच्या कानात घुमत होते. त्यामुळे तो दुसऱ्या कामात नीट लक्ष देऊच शकत नव्हता. कितीही ट्राय केलं तरी तिचे विचार आणि तिचे ते शब्द त्याच्या डोक्यातून जायला तयारच नव्हते. म्हणून तो आता वैतागला होता. बघू तरी मॅडम काय करतायत. त्याने त्याचा लॅपटॉप पुन्हा समोर घेतला. त्यात काही बोटं फिरवली. दुसऱ्याच मिनिटाला त्याच्या समोर त्याच्याच बेडरूमचा सीसीटीव्ही ऑन झाला. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याने कॅमेरा लावला होता. पण इतक्या दिवसात त्याला काहीच संशयास्पद दिसलं नव्हतं आणि त्या कॅमेराचा ऍक्सेस फक्त त्याच्या एकट्याकडे होता. त्यामुळे तो निर्धास्त होता. त्याने स्क्रीनवर नजर फिरवली, पण ती रूम मध्ये कुठेच दिसत नव्हती.
अरे, खाली जाऊन बसले की काही. सकाळचा तिचा तो उदास चेहरा अजूनही त्याच्या नजरेसमोरून गेला नव्हता आणि म्हणूनच कदाचित त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. युगा, अगं बास आता. जा, तुझ्या रूम मध्ये जाऊन तू सुद्धा आराम करून घे जा. युगा माईंच्या खोलीत होती. आज सकाळपासून त्यांचा गुडघा जरा दुखत होता, त्यामुळे ती त्यांच्या गुडघ्याला मालिश करून देत होती. माईंनी नकार सुद्धा दिला, पण ती हट्टच धरून बसली म्हणून त्या तयार झाल्या. गेल्या 1 तासापासून त्यांच्याच खोलीत ती माईंसोबत गप्पा मारत बसली होती. सोबत त्यांच्या गुडघ्यांची मालिश सुद्धा करत होती. बरं ठीक आहे माई, मी जाते. युगा तिथून उठून बाहेर आली. त्यांच्या रूम मध्ये जाण्याची तिची इच्छाच होत नव्हती. तिथे गेलं की त्याच्यासोबत घालवलेले क्षण तिला पुन्हा आठवायचे, म्हणून ती मुद्दाम तिथे जात नव्हती. काही ना काही निमित्त काढून ती सकाळपासून खालीच टाइमपास करत बसली होती. आता सुद्धा ती माईंच्या खोलीतून बाहेर आली. थोडा वेळ बाहेर चक्कर मारू असा विचार करून ती बाहेर जातच होती. तितक्या तिच्या हातातला फोन वाजला. स्क्रीनवरचं नाव बघितलं तसे तिच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य पसरलं. फोन त्याचा होता. आता फोन उचलायला पण इतका वेळ लागतो का हिला? हॅलो, कुठे होतीस? फोन उचलायला इतका वेळ लागतो का? तिचा आवाज येताच तो तिच्यावर भडकला. तशा तिच्या कपाळाच्या आठ्या जरा गडद झाल्या. माईंच्या खोलीत होते. ओके, एक काम कर, आत्ताच्या आत्ता आपल्या रूम मध्ये जा. का? का म्हणजे मी सांगतोय म्हणून. हो का? आणि मी तुमचं का ऐकू? ऐकावं लागेल. आणि नाही ऐकलं तर त्याची शिक्षा तुला रात्री मी आल्यावर मिळेल. तुम्ही धमकी देताय मला? तुला जे समजायचंय ते समज, पण आता सांगतोय तेवढंच कर. रूम मध्ये जा आणि माझा वॉर्डरोब ओपन कर. बरेच कपडे अस्ताव्यस्त पडलेत, त्याच्या व्यवस्थित घड्या घालून ठेव. तुम्ही हे सांगायला मला ऑफिस मधून फोन केलाय? हो, जा आता. इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा थोडं काम कर जा. तसे तिचे सुद्धा गाल फुगले. मुळात तो आपल्यावर इतकी चिडचिड का करतोय हेच तिला कळत नव्हतं. ठीक आहे, आता तुमच्या घरात राहते ना, म्हटल्यावर इतकं तर करायलाच हवं मला. तिने रागातच फोन कट केला आणि तशीच माघारी फिरून रूम मध्ये जायला निघाली. इकडे त्याचं लक्ष समोरच्या स्क्रीनकडेच होतं. तो तिचीच वाट बघत होता. काही वेळातच ती धाडकन दरवाजा लोटून रूम मध्ये आली. तेव्हा कुठे त्याच्या चेहऱ्यावर थोडं समाधान पसरलं. सकाळपासून हेच तर तो मिस करत होता. तिच्याशी भांडण आणि तिचा चेहरा, या 2 गोष्टी आता जणू त्याच्या आयुष्यातले अविभाज्य घटक बनले होते. खडूस कुठला, नुसता ओरडत असतो माझ्यावर. मी याचं काय बिघडवलंय देवच जाणे. ती रागातच रूम मध्ये आली. त्याच्या कपाटाच्या दिशेने गेली.
ती काय बोलतेय हे जरी त्याला ऐकू येत नसलं, तरी तिच्या एकंदरीत वागण्यावरून ती आपल्याला नक्की शिव्या घालते हे त्याला समजलं होतं. दोन्ही हात तोंडाजवळ आणून तो नजर रोखून तिच्याकडे बघत होता. तिला नजरेत साठवण्याचा प्रयत्न करत होता. सकाळपासून होणारी चिडचिड आता कुठे थोडी कमी व्हायला लागली होती. कपड्यांच्या घड्या कर म्हणे, जणू काही मी याची नोकर आहे. रागात बडबडत तिने त्याचं कपबोर्ड ओपन केलं. पण आता कपबोर्ड ओपन होताच तिच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त रागीट भाव आले. त्याचं कपाट अगदी व्यवस्थित होतं. सगळे कपडे प्रॉपर घडी घातलेले होते. बाकीचे हँगरला अडकवले होते. एक नंबरचा आगाऊ आहे हा माणूस. मुद्दाम पायपीट केली माझी. सगळे कपडे व्यवस्थित आहेत, तरी सुद्धा मुद्दाम त्रास दिला मला. याला तर ना मी. तिने रागातच हात पुढे केला. त्याचा एक शर्ट हँगर सहित बाहेर काढला. इकडे तो तिच्या चेहऱ्याचं ऑब्झर्वेशन करत होता. तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून आज आपल्यावर शिव्यांचा निबंध लिहिला जातोय एवढं तरी त्याला समजलं होतं. तिने रागातच तो शर्ट बाहेर काढला. कपाट बंद केलं. हातातलं हँगर त्या कपबोर्ड होल्डरला अडकवलं आणि हाताची घडी घालून त्या शर्ट समोर उभी राहिली. थोडा वेळ रागात त्या शर्ट कडे बघून तिने साडीचा पदर कमरेला खोचला आणि केस सुद्धा बुचडा बांधून क्लचर मध्ये अडकवले. काय आहे? असं काय बघताय डोळे फाडून? बायकोला पाहिलं नाहीये का कधी? त्या शर्ट कडे बघत ती रागात बडबडत होती. पण इकडे तिची ती रिॲक्शन बघून त्याच्या ओठांचे कोपरे मात्र आपसूक रुंदावले. ओ मिस्टर शुकशुक पाटील, तुम्ही कोण समजता कोण हो स्वतःला? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बोलायचं आणि समोरच्याने चुपचाप मान खाली घालून ऐकायचं? तुम्ही काय कुठले राजकुमार आहात का? आणि असाल पण तुम्ही तिकडे राजकुमार. पण मी तुमचं अजिबात ऐकणार नाहीये, सांगून ठेवते. मुळात माझी काही चूकच नाहीये, तर मी का तुमचा ओरडा खाऊ? बघावं तेव्हा मारक्या बैलासारखे अंगावर येत असता आणि तुमचा तो अवतार बघितला की मी पण धडपडते. पण आता मी सुद्धा ठरवलंय, मी अजिबात तुम्हाला घाबरणार नाहीये. जिथे माझी चूक असते तिथे मी स्वतःहून सॉरी बोलते. पण प्रत्येक वेळी माझी चूक नसते, तरी पण तुम्ही नुसता माझा रागराग करता. का करता तुम्ही असं? कमरेवर हात ठेवत ती त्याच्या शर्ट कडे बघून रागात बडबडत होती आणि तो फक्त तिला नजर भरून बघत होता. असे बघू नका, मी खूप डेंजर मुलगी आहे. हा, ऐकते तोपर्यंतच ऐकते, पण माझं एकदा डोकं फिरलं ना की मग समोरच्याची काही खैर नाहीये. तिने पुढे होऊन त्याच्या शर्टची कॉलर हातात पकडली. त्याचा इकडे तो गालात हसला. तिचे शब्द त्याला ऐकू येत नव्हते, पण जे काही सुरू होतं ते बघून त्याला खूप हसू येत होतं. काय? हसू नका, खरंच बोलते मी. थोडा वेळ तिने रागातच त्या शर्टकडे पाहिलं, पण हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचे रागीट एक्सप्रेशन जाऊन आता तिचा चेहरा नॉर्मल झाला. तशी ती पुन्हा त्या शर्ट जवळ गेली. तिने अलगद त्याच्या शर्टवरून हात फिरवला, पण तिची ही कृती बघून इकडे सक्षमच्या अंगावर मात्र सरसरून काटा आला. ती जवळ नसताना सुद्धा तिचा हात आपल्या छातीवरून फिरतोय की काय असं त्याला वाटलं.
तसे त्याच्या हातावरचे केस ताठ झाले. ती जवळ नसून सुद्धा तो तिचं अस्तित्व फील करू शकत होता. नका ना ओरडत जाऊ. आजपर्यंत रूपा सोडली तर सगळ्यांनी फक्त आणि फक्त हेट केलाय माझा. निदान तुम्ही तरी नका ना असे वागू माझ्याशी. ती त्याच्या शर्टवरून हात फिरवत होती, पण हे बोलताना तिच्या आवाजात एक ओलावा होता, एक उदासीनता होती. ती जसा जसा इथे त्याच्या शर्टवरून हात फिरवत होती, तसे तसे इकडे त्याच्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. युगा, तू पण ना लगेच इमोशनल होतेस. अगं, जिथे तुझ्या रक्ताच्या माणसांनी कधी तुझी कदर केली नाही, तिथे या परक्या माणसाकडून काय अपेक्षा ठेवतेस तू? तिने त्याच्या शर्टवरचा हात काढला, चेहरा निर्विकार केला. पुढे काहीच न बोलता तिने ते हँगर हातात घेतलं आणि कपाट उघडून पुन्हा आत ठेवून दिलं. डोळ्यात आलेलं पाणी तिने उलट्या हाताने पुसलं आणि तशीच वॉशरूम मध्ये निघून गेली. वॉशरूमचा दरवाजा बंद होताच इकडे तो भानावर आला. एक सुस्कारा सोडत त्याने स्क्रीन बंद केली आणि पुन्हा रिलॅक्स मागे खुर्चीला टेकून बसला. का कोणास ठाऊक, पण मन हे मानायला तयारच होत नाहीये की ती तिच्या भावाला सामील असेल. असती तर इतक्या दिवसात काहीतरी तिच्याबद्दल संशयास्पद नक्की मिळालं असतं. तिच्यावर लक्ष ठेवण्याच्या नादात उलट मीच तिच्यात अडकत चाललोय. ज्या रस्त्यावर आम्ही दोघं चालतो तो रस्ता कधीतरी कुठल्या तरी वळणावर एक होईल का, की मध्येच कुठेतरी ही साथ सुटून जाईल. सध्या त्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्याला मिळणार नव्हतं. त्यांच्या भविष्यात काय लिहिलंय हे तर येणारा काळच सांगणार होता. संध्याकाळी 4 वाजता. चल बाय प्रिशा, मी निघते आता. थँक्यू यार अंतरा, तू आलीस. मला खरंच खूप बरं वाटलं. अगं थँक्यू काय बोलतेस प्रिशा, 2 वर्ष सोबत शिकलोत आपण आणि आता तू कॉलेज चेंज केलंस म्हणून आपली मैत्री थोडी तुटणार आहे. हो ग, तरी सुद्धा तू वेळात वेळ काढून इथपर्यंत आलीस. मला खरंच खूप छान वाटलं अंतरा. बरं, आता कशी जाणार आहेस तू? गाडी आहे ना, की कोणाला सोडायला सांगू? अगं नाही प्रिशा, आत्याने गाडी पाठवली. मी त्यांना कॉल केला की येतील ते. तू नको टेन्शन घेऊस. ओके, चल प्रिशा, बाय. बाय अंतरा, टेक केअर. अंतरा प्रिशाचा निरोप घेऊन बाहेर आली. आपल्यामुळे कोणाला काहीही त्रास व्हावा अशी तिची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून तिने प्रिशाला खोटं सांगितलं की गाडी तिच्यासाठी बाहेर थांबलेली आहे. बाहेर आल्यावर आपण कॅब वगैरे काहीतरी करू असा विचार करून ती गेटपर्यंत आली. पण जेव्हा तिची नजर समोर गेली तेव्हा ती थोडी शॉक झाली. तिला समोर ध्रुवची कार दिसत होती. तिने नीट लक्षपूर्वक त्या दिशेला पाहिले तर गाडीच्या पलीकडून त्याची एक ओझरती झलक दिसली. एक्सक्यूज मी. ती गेटच्या वॉचमॅन जवळ आली. हा मॅडम, बोला. ती जी समोर कार दिसते त्यातला जो मुलगा आहे तो आता आलाय का? तसं वॉचमॅनने सुद्धा त्या दिशेला पाहिलं. ती ब्लॅक कार का मॅडम? हो हो, तीच.
नाही मॅडम, ती कार सकाळपासून इथेच उभी आहे. त्यातला मुलगा सुद्धा मध्ये मध्ये गेटवर चक्कर टाकायचा. मी त्यांना बोललो सुद्धा होतो की आज जायचं असेल तर जाऊ शकता, पण ते नाही बोलले. बहुतेक सकाळपासून ते तुमचीच वाट बघतायत. आणि आता अंतराचा चेहरा बघण्यासारखा झाला. तिने घड्याळात पाहिलं तर 4 वाजून गेले होते. सकाळी 10ला आलोय आम्ही आणि आता 4 वाजून गेलेत. सकाळपासून हा इथेच उभा आहे. पण हा तर याच्या गर्लफ्रेंडला भेटायला जाणार होता ना. तिने भेटायचं कॅन्सल केलं की काय? पण कॅन्सल जरी केलं असलं तरी तो दुसरीकडे कुठेही जाऊ शकत होता. मग हा इथे का थांबलाय? काही खाल्लंय तरी की नाही देव जाणे. अंतरात तशीच चालत त्याच्या गाडीकडे जायला निघाली. पण यावेळी तिच्या मनात राग नव्हता, त्याची काळजी होती. मुळात तो आपल्यासाठी सकाळचा का थांबलाय या प्रश्नाचं उत्तर तिला आता हवं होतं. ध्रुव, तिने त्याला आवाज दिला तसा मोबाईलमध्ये गेम खेळणाऱ्या त्याने तिच्याकडे पाहिलं. गाडीला टेकून उभा राहत तो त्याच्या मोबाईलमध्ये गेम खेळत होता. ओ हाय, आवरलं तुझं? चल निघूया आपण. तिच्याकडे बघून एक स्माईल करत त्याने त्याचा फोन बंद करून खिशात ठेवला. तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. पण त्या आधीच तिने पुढे सरकत त्याचा हात पकडला, त्याला थांबवलं. तसा तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघू लागला.